नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, आरटी 2026 प्रवेश प्रक्रिया चालू आहे. पहिली स्टेप जवळपास संपलेली आहे. पहिला राऊंड संपलेला आहे. पुढची प्रोसेसचा अपडेट काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आरटी बद्दल अजूनही जे अपडेट येणार आहे ते भविष्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी या चॅनलवरती देणार. त्यासाठी पालक म्हणून आणि पाल्य म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आलेली अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. प्रवेश प्रोसेस काय अपडेट आहे, प्रवेश किती झाले, किती बाकी आहे आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड होण्याचे चान्सेस किती आहे किंवा किती होऊ शकतात. थोडक्यात बघूया आपण. तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरती मुलांसाठी आपण 9 बॅच चालू केलेली आहे. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. या फी मध्ये इन्स्टॉलमेंटची फी पण अवेलेबल आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण विषय टू द पॉईंट शिकवणारी टीम युट्यूबवरती डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. सो लगेच जॉईन करू शकता. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीकडनं नासा इस्रो अंतराळ संशोधन भेट संदर्भातली लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच सुद्धा आपण चालू करतोय. 11 मे 2026 ला 1499 फी मध्ये असणार आहे. सो ह्या बॅच मध्ये पण तुम्हाला संपूर्ण सिलेबस व्यवस्थित शिकवला जाणार आहे. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, शिक्षकांचे डेमो लेक्चर असतात, त्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन पण असतात, काउन्सिलिंग सेशन पण यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर इग्नाइट पाठशाला ॲपवरती स्पर्धात्मक परीक्षाच्या शालेय जीवनातल्या या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांचं मार्गदर्शन आम्ही करत असतो. तुम्हाला योग्य वाटलं तर नक्कीच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटला घेऊन जातो. ही आरटीची वेबसाईट आहे. यावरती गेल्यानंतर आपल्याला जर बघितलं तर नोटीस जी दिली होती बघा, नोटीस होती की प्रवेश प्रक्रियेचा जो पहिला राऊंड आहे, लिस्ट नंबर 1, ही प्रोसेस होती 10/4 पासून ते 8/5/2026 पर्यंत. आता ही डेट संपलेली आहे, पण अजून त्यांच्याकडनं काहीही अपडेट आलेलं नाही. ऍटलिस्ट ती एक्सटेंड झाली किंवा उर्वरित जे प्रतीक्षा यादीतील मुलं आहेत त्यांना बोलवणार का, याबद्दल काही अपडेट त्यांनी इथे दिलेलं नाहीये. त्यानंतर आपण दुसरा एक सेक्शन चेक केला. इथे स्टेटस बघा, आरटीचं ऍडमिशन शेड्यूल आणि इथे स्टेटस आहे 26-27 स्टेटस. स्टेटस मध्ये गेलो, रेग्युलर सिलेक्शन आपण चेक केली तर यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं प्रत्येक जिल्ह्यानुसार बघा, जिल्हा आहे, त्यानंतर आरटीचं स्कूल किती आहे, आरटीची व्हॅकन्सी किती, किती ऍप्लिकेशन आले होते, किती भरले गेले आणि किती बाकी आहे. बघा एकटा जर आपण बघितलं तर अहिल्यानगरमध्ये कन्फर्म झाले ऍडमिशन 2820 आहे. किती आहे? 2820 आहे. म्हणजे इथे अजून ऍडमिशन बाकी आहे. टोटल किती आहे? एवढे आहेत आणि एवढे भरले गेले म्हणजे 3765 आहे. म्हणजे जवळपास 1000 ऍडमिशन एकट्या अहिल्यानगरमध्ये बाकी आहे. मग असं प्रत्येक याचं बघितलं आपण तर समोर तुम्हाला डिटेल्स भेटते बघा. टोटल स्कूल किती आहे? टोटल आहे स्कूल 8701 पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आरटी व्हॅकन्सी किती आहे? 1,14,826 आहे. फॉर्म किती आले? 2,89,286. सिलेक्शन झालं 1,05,811 आणि आतापर्यंत झालेत ऍडमिशन 79,837. राऊंड फिगर 80 जरी पकडले तर ते 20 आणि हे 5, 25,000 ऍडमिशन अजून बाकी आहे. 25,000 ऍडमिशन अजून बाकी आहे आणि सिलेक्शनच ऑलरेडी बाकी आहे. टोटल व्हॅकन्सी बघा 1,14 आहे, सिलेक्शन 1,5 आहे. म्हणजे जवळपास तिथे जर बघितलं तर 9,000 सिलेक्शन बाकीच आहे. हे सिलेक्शन बाकी आहे, सिलेक्शन हे ऍडमिशन बाकी आहे. मग आता ऑलरेडी डेट संपलेली आहे. मग पहिले 25,000 जे उमेदवार असतील त्या त्या स्कूलनुसार आता किती असतात आपल्याला चेक करावं लागतील. तो 25,000 ऍडमिशन अजून बाकी आहे आणि हे ऍडमिशन होऊ शकतात तुमचे प्रतीक्षा यादीतून. तुम्ही जर लास्ट पेजला जर गेला तुम्ही इथे पण तुम्हाला बघायला मिळतं बघा, ऍडमिशन जे फर्स्ट राऊंड मध्ये झाले ते 79,837 आहे. वेटिंगला 86,000 आहे. मग या 86,000मधून अजून एक 25,000 उमेदवारांची निवड होऊ शकते. जर त्यांनी पहिल्या राऊंडला एक्सटेंड नाही केलं तर इथे संधी मिळू शकते प्रतीक्षा यादीतील 25,000 मुलांना. पण अजून जर काही एक्सटेंड केलं तर अजून काही विद्यार्थ्यांची ऍडमिशन इथे होऊ शकतात आणि साधारणतः 22-23,000 पर्यंत वेटिंग मधनं ऍडमिशन होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल सर मग माझं ऍडमिशन कसं होईल का, हे चेक करण्यासाठी मागे मी एक व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, मिस झाला असेल तर एकदा त्या व्हिडिओ जाऊन चेक करा किंवा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपल्या मुलाचं ऍडमिशन होण्याचे चान्सेस आहेत का. त्यासाठी काय कराल तुम्हाला बघा, काय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल तुमची ए नावाची स्कूल आहे, बरोबर आहे, आणि या तुम्ही वेटिंगला आहात. मग तुम्हाला काय करायचं, ए नावाच्या स्कूलमध्ये टोटल व्हॅकन्सी किती आहे हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर ए नावाच्या स्कूलमध्ये टोटल ऍडमिशन किती झाले ते चेक करायचे आहे आणि मग ए नावाच्या स्कूलमध्ये चेक करायचं आहे की किती ऍडमिशन बाकी आहे. किती ऍडमिशन बाकी आता झाले किती तुम्हाला कळणार, ऍडमिशन झाले किती हे तुम्हाला कळणार आहे, व्हॅकन्सी किती हे पण कळणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे व्हॅकन्सी होती 32 आणि फॉर एक्झाम्पल ऍडमिशन झाले इथे 20, तर किती ऍडमिशन इथे बाकी आहे? अच्छा, अजून 12 ऍडमिशन बाकी आहे. आणि मग तुम्हाला चेक करायचं की ह्या स्कूलमध्ये माझा वेटिंगचा चेक ऑप्शन मी जर चेक केला, माझा वेटिंगचा ऑप्शन चेक केला तर वेटिंगला मी किती नंबरला आहे. जर वेटिंगला मी ह्या 12 नंबर पर्यंत असेल, 1 ते 12 मध्ये असेल तर 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे आता प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांची जर
ऍडमिशन प्रोसेस चालू केली तर तुमचं ऍडमिशन होऊ शकतं. पण जुन्याच पहिल्या लिस्टला जर एक्सटेंड केलं तर अजून याच्यामध्ये काही 2-3-4 ऍडमिशन होऊ शकतात. आणि मग परत एकदा चेक केलं तुम्ही तर त्या नंबरमध्ये तुमच्या मुलाचं वेटिंगचं नाव असेल तर 100% तुमचा नंबर लागू शकतो. आता हे कसं चेक करायचं ना याच्यावरती मी व्हिडिओ घेतलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून एकदा चेक करून घ्या आणि तुम्हाला अंदाज येऊन जाईल. पण आत्ताच्या घडीला अपडेट अजून पहिल्या राऊंड बद्दल फक्त डेट संपली आहे 8 मे, त्याच्यानंतरचा अपडेट त्यांनी काही दिलेलं नाहीये. शक्यता आहे की आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसंदर्भात नोटीस देतील आणि त्या उमेदवारांना जाऊन परत ऍडमिशन करून घ्यायचे आहे. सो जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये पालकांनो लक्ष द्या, याची नोटीस एवढ्या काही दिवसात येऊनच जाईल. तयारीत राहा आणि ही अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. ओके, अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना सजेशन पण देऊ शकता की इग्नाइट पाठशाळावरती हे सगळे कोर्सेस आम्ही घेत असतो. अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.